श्री दुर्गा त्रिशती मार्कंडेय ऋषीप्रणीत देवी महात्म्य। मार्कंडेय श्रोत्या लागून म्हणे ऐका सावधान, सूर्यपुत्र सावर्णी आख्यान आठवा मनू ज्या म्हणती। स्वारोचिष मन्वंतर सुरथ नृप महिवर, चैत्र कुलोत्पन्न वीर पृथ्वीवरी राज्य करी। मातेपरी प्रजापालन धर्ममार्गी सदामन, कोला विध्वंसी शत्रुगण चालून आले तयावरी। राव पराक्रमी थोर परी युद्धात जाहली हार, मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यांसी जाहले। गेला सर्व प्रभाव राजा झाला दीन मानव, अश्वावरी होऊनी स्वार काननांतरी रिघाला। शिकारीचे करुणी निमित्त राव काननी निघून जात, मेधा मुनी आश्रम पाहात शांती अपार लाभत असे। मुनी करीतसे स्वागत, राजा हुई स्वस्थ चित्त, काही काळ राही तेथ शांत मन करावया। ऐसे काही दिन जात, मन पुन्हा होई अशांत, म्हणे मी नृप असोन येथ काननी येऊनी पडलो का। काय झाले असेल राज्याचे, काय झाले असेल द्रव्याचे, हाल काय प्रजेचे झाले न कळे मज लागी। माझे भ्रष्ट सेवक शत्रू ते मिळून सम्यक, प्रजेसी देती दुःख काय करावे कळेना। चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर, न राहे एक क्षण स्थिर व्याकुळ जाणा होतसे। ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखत, एक वैश्य चिंताग्रस्त तये ठाई पातला। देखोनिया वैश्यासी राजा विचारी तयासी, काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा। ऐकोनी नृपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागून, मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मज लागी। होतो बहुधनवान परी स्त्री पुत्रे दिले हाकलून, येथे आलो म्हणून शांती लाभाया कारणे। परी मन अशांत स्त्री पुत्राते चिंतित, काय असतील करीत म्हणून चिंता चिंती मानसी। असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी, सुखी असती की कष्टी म्हणून चिंता करीतसे। हासोनी राजा म्हणत, जे तुझला हकलीत त्याच कारणे चिंता करीत मूर्खत्व जाना हे असे। वैश्य म्हणे आपुले वचन योग्य परी न राहे मन, स्त्री पुत्रांते आठवून सदा चिंता करीतसे। धन लुटाया कारण मज दिधले हाकलोन, परी चित्त प्रेममग्न होऊनी चिंता करीतसे। ऐसे का हे होत हे न कळे मजप्रत, कवन माया अद्भुत खेळ सारा हा रचे। ऐसा विचार करीत सुरथ राजा आणि वैश्य उभय मुनिते वंदित, सांगती सारे तयासी। राजा म्हणे मुनीसी, हे न कळे मानसी, ही काय माया तू जाणसी, सांगा कृपा करुणिया। मी राज्यभ्रष्ट दुःखित, वैश्य गृहभ्रष्ट दुःखित, तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे। ही महामाया काय विवेकशून्य मती होय, कोठोनी निर्माण होय कृपा करुणी सांगावे। ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करीती, समस्त प्राणीमात्रांची गती तिच्या अधीन राहत असे। पक्षिनी प्रभाती उडत, सायंकाळी मागे फिरत, कोण त्यांसी प्रेरणा देत लीला महामायेची। गाय बैल अश्व श्वान न जाती गृहा सोडून, आपुले उदर भरून पुन्हा येती माघारा। काही प्राणी दिवांध, काही असती रातांध, काही दिनरात्री पाहत, ऐसे विविध प्राणी ते। ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहोनी, पिपिलिका कण देखोनी भक्षावया धावत असे। धावे गज पोटासाठी, धावे व्याघ्र मृगापाठी, मृग धावे तृणापाठी महामायेच्या प्रभावाने। ऐसे जीव धावत उदर भरण्यासाठी पळत, त्यातची संसार करीत पाळती आपुल्या पिल्लांसी। उदरभरण आणि संतान पालन हेची जीव करीती जाण, मनुष्य काय याहून अधिक जाणा करीतसे। परी मनुष्य मूर्ख अधिक, प्रतिफळ सदैव अपेक्षित, महामायेसी नोळखीत म्हणून दुःखी होतसे। ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती, सर्व जीव मोह पावती
तिच्या प्रभावे करुणिया. पंडित आणि महाज्ञानी ऐशा जना पाहुनी विविध प्रकारे मोहमुनी ठेवी महामाया ती. त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे, तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा. ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी, परा विद्या अखिलेश्वरी, बंधन मोक्ष सर्वेश्वरी, सर्व तीच करीतसे. तिच्या कृपेने धर्माचरण, तिच्या कृपेने तीर्थाटन, तिच्या कृपेने पुरश्चरण होती हातून मानवाच्या. ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान, भक्ता लागी देवोन मुक्त त्यासी करीतसे. स्वस्ती देवी महात्म्य संपूर्ण.